भवानी मंदिराचे भक्त आणि आयोजक, कार्यक्रमाचे आयोजक विनोद दादा त्रिपाठी व किसनलाल दादा पुरोहित यांच्या आदेशाने, भवानी मातेच्या आदेशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आत्मा मालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण येथील ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, त्रिकालज्ञानी परमपूज्य सद्गुरू स्वात्मा आत्मा मालिक गुरुदेव यांच्या कृपाशीर्वादाने आज आनंदाचा दिवस आहे। आनंदाचा दिवस म्हटल्यापेक्षा प्रत्येक दिवस हा आनंदाचा असतो। आज कार्यक्रम आहे म्हणून आनंदाचा दिवस आहे असे वाटत असेल तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा आनंदात जावो। कारण आनंद उत्सव म्हणजे रोज दिवाळी असते। आनंद उत्सव म्हणजे रोज दिवाळी असते। आपलं मन जर प्रफुल्लित ठेवलं तो रोज आनंद आहे। आपला जीवन, आपला जन्म या धर्तीवर का झालेला आहे? आपल्या मनुष्य जीवनाचे महत्त्व काय? आपल्याला मोठ्या भाग्याने मिळालेला हा जन्म, मोठ्या पुण्याने मिळालेला हा जन्म वाया न जाऊ देता आपण हा जन्म सार्थकी लावण्यासाठी आपण भक्ती मार्ग, सत्संग मार्ग, सद्गुण मार्गाने ओढत असतो। जगामध्ये कोटी लोक असतात, परंतु जे सत्संग मार्गामध्ये जे भाग्यशाली, भाग्यवंत, पुण्य आत्मे असतात त्यांच्याच नशिबामध्ये सद्गुरू, सत्संग मार्ग, संतांचे लाभ, सत्संगाचे लाभ मिळत असतात। आपण संसार करीत असतो। संसार करीत असताना बऱ्याच अडचणी आपल्याला निर्माण होत असतात। आपण जर का भक्ती, पूजा वगैरे करीत असतो तर आपल्याला बरेच वेळा प्रश्न निर्माण होत असतात की आपण एवढी भक्ती करतो तरी सुद्धा, आपण पूजा पाठ करतो तरी आपल्याला अडचणी काय येत आहेत, दुःख काय येत आहे, चिंता काय येत आहेत। तर भक्तांना विनंती आहे की आपण एकच देवाची पूजा करायची आहे। म्हणजे सांगायचा अर्थ असा की ज्या देवावर आपली श्रद्धा असेल, समजा गणेश आहे, भवानी माता आहे, शंकरजी आहे, यापैकी एकाचेच आपल्याला भक्ती मार्गातून नामस्मरण करायचे आहे। सांगायचा उद्देश असा की ज्या देवाचे आपण नामस्मरण करू त्यामुळे आपल्यातली आत्मशक्ती वाढते आणि आत्मशक्ती वाढल्यामुळेच आपलं सहनशक्ती मिळते। दुसरा मार्ग, ज्या वेळेस आपण पुढे पुढे भक्ती मार्गाने पुढे पुढे जात असतो, पुढे जाताना आपल्याला लक्षात येते, आपल्या सत्संगाच्या मार्गातून लक्षात येते, कीर्तनाच्या मार्गातून लक्षात येते की सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय। आणि आपण सद्गुरूंच्या चरणी जोपर्यंत नस्तक होत नाही तोपर्यंत आपली आत्म्याची ओळख, मनुष्य जन्माची ओळख होत नाही। आपल्या ज्या भक्तीच्या पायऱ्या असतात, पूजापाठच्या ज्या पायऱ्या असतात, सत्संगाच्या ज्या पायऱ्या असतात, त्या पायऱ्याने आपण वाटचाल करीत असतो। परंतु जोपर्यंत आपल्याला सद्गुरू मार्ग मिळत नाही तोपर्यंत अजून आपल्याला अज्ञानीच असतो किंवा आपल्याला त्या ज्ञानाचं महत्त्व अजून कळालेलं नसतं। तर भाग्यवान आत्म्यांनो, भक्तगणांनो, सद्गुरू मार्गाचं खूप महत्त्व आहे जीवनामध्ये। आणि सद्गुरू मार्ग, परत तुम्हाला प्रश्न पडतो की अनेक सद्गुरू धर्तीवर आहे, अनेक सद्गुरू संत धर्तीवर आहे, मग कोणता संत आपण केला पाहिजे, कोणती नामदीक्षा आपण घेतला पाहिजे, कोणते पंथांचं आपण नामस्मरण केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात। तर मला असं म्हणायचं आहे भक्तजनांनो की एखादा भक्त ज्या सद्गुरू मार्गाने वाटचाल करीत असताना ईश्वर प्राप्ती
करीत असतो त्याला त्याचे अनुभव असतात, त्या भक्ताचे अनुभव असतात, ज्या सद्गुरूंच्या भक्ताचे अनुभव असतात त्या भक्ताजवळ आपण बसावे, त्यांची सत्संग चर्चा करावी आणि जर तुम्हाला विश्वास पटला त्यांच्या अनुभवानुसार तर आपण त्या प्रकारचे कुठले सद्गुरू ते सांगतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा. अशा पद्धतीने आपण सद्गुरूकडे वाटचाल करीत राहावे. कारण या जीवनामध्ये सद्गुरू हे भगवंताचे रूप असतात. सद्गुरू हे ब्रह्मज्ञानी असतात. आपल्या जीवनामध्ये चिंता दुःख मिटवणारे एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू. सद्गुरू शिवाय आपल्याला पुढील आत्मज्ञान कळत नाही. कारण सद्गुरू हे आनंदाची वाटचाल आपल्याला करून देतात. आनंद म्हणजे सुख शांती आपल्यात आहे. आनंद आपल्यात बरोबर वाहतोय पण आपल्याला माहित नाही आणि सर्वीकडे आपण सुख शोधतोय. म्हणून सद्गुरूचं वर मी वारंवार यासाठी सांगतो, मी स्वतः अनुभव घेतलेले आहे. सद्गुरू मी 20 वर्षापासून केलेला आत्मामालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव रोड. मला असं म्हणायचं आहे की आपण जगामध्ये खूप चिंता दुःख पाहतोय, खूप चिंता दुःख पाहतोय. लोक भक्ती करताय, सत्संग मार्गामध्ये जात आहे, मग तरी सुद्धा चिंता दुःख काय येत आहे तर सद्गुरू मार्ग. आत्मामालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव रोड. तिथं 14 पौर्णिमेला नामदीक्षेचा कार्यक्रम असतो. तिथं जावा तुम्ही आणि नामदीक्षा घ्यावी. हे मी 20 वर्षे अनुभव घेतल्यामुळे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. तसं जे भक्त तुम्हाला तुमच्या गावात, जळगावात, बाहेरगाव, इकडे तिकडे जे काही सत्संगी मित्र असेल त्यांचे कुठे सद्गुरू असतील तर त्यांचे सद्गुरू जर आत्मज्ञानी असतील, ब्रह्मज्ञानी असतील तर नक्की तुम्ही सद्गुरू मार्गाकडे वळा. कारण की आपण भक्ती मार्ग करून करून थकून जातो. भक्ती मार्ग करून करून थकून जातो तरी अडचणी आणि आपल्या चिंता दुःख मिटत नाही. त्याचं एकमेव कारण की आपल्या घरामध्ये जो सुद्धा परिवार जोडलेला आहे तो परिवार सुद्धा वेगवेगळे विचाराचा आहे. मुलांचे वेगळे विचार, आईचे वेगळे विचार, वडिलांचे वेगळे विचार, मुलांचे वेगळे विचार, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारांमुळे आपण गोंधळून जातो आणि घरात सुद्धा भांडण तंटा निर्माण होत असतो. म्हणून सर्वांना भक्तगणांना विनंती आहे की प्रत्येकाचे विचार जर वेगळे आहे, आपल्या घरात जर प्रत्येकाचे विचार वेगळे आहे तर तुमचे विचार जर चांगले असतील, तुम्ही शांत स्वरूपाचे असताल, तुम्ही भक्ती मार्गात असाल आणि घरामध्ये जर तुमचे कोणी भक्ती मार्गात नसेल, विचार जर वाद होत असेल, असा प्रसंग जर येत असेल भक्तगणांनो तर नक्की शांत राहा. कारण त्यांचे विचार वेगळे आहे. पण त्यांच्यावर प्रेम करा, प्रेम करा. का? कारण भगवंत सांगतो जे तुम्हाला मी मुलं बाळा दिलंय, जो परिवार दिलेला आहे तो मागील जन्माचं ऋण आहे. ते मागील जन्माचं ऋण आहे, तुम्हाला ते फेडायचं आहे. तो फेडायचा याचा अर्थ काय की फेडत फेडत कर्तव्य करून त्यांच्यावर तुम्हाला प्रेम करायचं आहे. म्हणजे तुमच्यात शांतता कशी नांदेल, घरात शांतता कशी नांदेल. वाद घरात करू नका, आपसात वाद करू नका. आपण आता थोडं दुसरीकडे वळू. नातेवाईक मंडळी, परिवार मंडळी सोडल्यावर नातेवाईक मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला असं आढळतं की आपलं चांगलं होत राहिलं, आपल्याला सुख मिळू लागलं की आपले काही नातेवाईक लोक आपल्या जळत असतात. तर मित्रांनो मला पुन्हा तेच सांगायचं आहे, भक्तगणांना मला तेच सांगायचं की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहे, तरी सुद्धा त्या नातेवाईकांशी तुम्हाला चांगलं वागायचं आहे, तुम्हाला शांतता ठेवायची आहे, तुम्हाला आनंदात राहायचं आहे, तुम्हाला ध्यान करायचं आहे, तुम्हाला भक्ती मार्गातून पुढे जायचं आहे. तुमच्या मुलांचे कल्याण तुम्हाला करायचे आहे. तुमच्या मुलांचे कल्याण करायचे आहे तर घरात अभ्यासासाठी आपले जे मुलं बसतात तर घरात शांतता का नको. जर तुम्हाला घरात शांतता हवी असेल तर तुम्ही भक्ती मार्गातून ध्यान करा, सद्गुरू मार्ग करा. त्यामुळे तुम्हाला मनात शांतता लाभेल आणि मुलांचा अभ्यास होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तगणांनो, माता भगिनींनो, बंधूंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की या धर्तीवर जे आपले जन्म झालेले आहे ते जन्म मागील जन्मातले पाप पुण्यांमुळे झालेले आहे. त्या पाप पुण्यांमुळे आपले स्वभाव, आपल्या घरातील स्वभाव हे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला विवेक बुद्धीने सांगू इच्छितो की तुम्ही विवेक बुद्धी ठेवा. आणि सर्वात जोर मी घरावरच देतोय, परिवारावरच देतोय. आम्ही पाहतो घरामध्ये वादळ चालू आहे तर एकमेव कारण आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. परंतु प्रत्येकावर प्रेम करा आणि आई वडिलांची सेवा नक्की करा. आई वडील आपल्यासाठी
आपलं गाण तोंड धुतात, सर्व काही धुतात आणि आपले मुलं मोठे झाल्यावर त्यांना विसरून जातात. अहो, आई वडिलांना विसरू नका, हे खूप मोठा पाप आहे. आई वडिलांना विसरू नका. काय आश्रमात टाकता, त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकता. खूप मोठा घोर पाप तुमच्याकडून होत आहे. मला या प्रवचनाची व्हिडिओ शूटिंग होत आहे. हे प्रवचन महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात फॉरवर्ड होणार आहे, म्हणून हे प्रवचन सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्याकरता महत्वाच्या मुद्द्यांवर मी बोलत आहे. त्याकरता सर्व भक्तांना गणांना सांगतो, आई वडिलांची सेवा करा. आई वडील हेच दैवत आहे, हेच तुमचे देव आहे. तुम्ही अमेरिका जाता, फॉरेनला जाता, आई वडील मरून जाता, घरांमध्ये मरून जाता, असे किस्से चालू आहे. आम्हाला सर्वांना माहीत पडतं हे काय चालू आहे. आई वडिलांची सेवा करा. भक्तगणांनो, आपले जे विचार आहे, आपले विचार हे नेहमी सकारात्मक ठेवा. नकारात्मक विचार करू नका. नकारात्मक विचारामुळे दुःख येतं, चिंता येतात. नकारात्मक विचारमुळे दुःख येतात, चिंता येतात. तर आपले विचार हे सकारात्मक ठेवा. तुम्हाला माहित आहे का दुःखाचे कारण काय आहेत? दुःखाचे कारण आहे आपलं मन. हे दुःखाचं कारण आहे. कारण की कोणी आपल्याला त्रास दिला तर काय होतं, कोणी आपल्याला त्रास दिला तर आपल्या मनाला चटके बसतात. मग काय झालं त्याचा अर्थ हा झाला, ज्यांनी तुम्हाला टोचून बोललं, त्रास दिला, मग ते चाबी तुमच्याकडे, तुम्ही त्यांच्याकडे ठेवता का मनाची? तुम्ही राजे व्हा. तुमच्या मनावर फरक पडायला नको. तुम्ही मनाचे राजे व्हा. कोणी टोचून बोलतंय, कोणी त्रास देतंय, तुम्हाला मनावर मध्ये लावून घेता. रात्री तुम्हाला झोप लागत नाही, चिंता होते, ते लोक बोलतात तुम्हाला. तुम्ही मनाचे राजा आहात. ते गोळी झाडता, त्याप्रमाणे आपण गोळी झटकून टाका. म्हणजे ते शिव्या किंवा बोलणं असेल ते झटकून टाका. मन आनंदित ठेवा. मन आनंदित ठेवा, कारण तुम्ही मनाचे राजा आहात. तुम्ही मनाचे राजा आहात. हे तुम्हाला केव्हा कळेल? मी सद्गुरू मार्गाने ध्यान केलं. ध्यान केल्यानंतर मला हे कळलं की आपल्यामध्ये आनंद आहे, आपल्यामध्ये शांती आहे, आपल्यामध्ये सुख आहे. हे मला ध्यानातून कळलं, सद्गुरू मार्गातून कळलं. मी खूप ध्यान केलं, संसार करून ध्यान केलं, तेव्हा मला आतली आनंद अवस्था प्राप्त झाली. मला हे सांगायचं आहे की लोक बाहेर सुख शोधताय, पण आपल्या आत आनंद आहे, आपल्या आत आनंद आहे. ध्यान करा. मला हे तेव्हा कळालं की हे लोक आपल्याला जे टोचून बोलतात ना, जो त्रास होतो ना, पण ध्यान केलं की सहनशक्ती वाढते. सहनशक्ती वाढली की आनंदाची प्राप्ती होते. मग आत्मज्ञान होतं. मग आत्मज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा आपण लोकांकडे पाहतो की ते अज्ञानी म्हणून आपल्याला टोचून बोलत होते ना, आपल्या आता काही फरक पडत नाही. पण केव्हा हा अनुभव केव्हा येतो? जेव्हा आपण सद्गुरू मार्गाने ध्यान करतो. ताई, सद्गुरू मार्गाने ध्यान करा. आता दुसरं चिंता आपल्याला केव्हा सतावते? हे झालं बाहेरचं बोलणं, जे लोक आपले त्रास देतात. दुसरी चिंता आपल्याला केव्हा सतावते? जेव्हा आपल्या दुःखाचा डोंगर कोसळतो, काही कामं होत नाही, काही कामं फेल होतात, तर आपल्याला त्रास होतो. काही अभ्यासात नापास होता, काही परीक्षेत नापास होता, काही नोकरीत नापास होतात, किंवा अनेक संकटातून, अनेक व्यवसाय धंदे इकडे तिकडे नुकसान होतं, संकट येतात, किंवा आपत्ती येते. अनेक गोष्टीमध्ये आपण परत चिंता, दुःख, परत त्यावर सुद्धा तुम्ही रात्री बसा. रात्री बसल्यावर मन चिंतन करा की सुख दुःख येणारच आहे. सुख दुःख तर प्रत्येकाला लागू आहे. मग ते आपत्ती संकट आले, तुम्ही ते घेऊन बसता आणि चिंता करत बसता. ते झटकून टाका. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतो, त्याप्रमाणे तुम्ही सकाळी उठल्यावर तुमचं मन प्रसन्न ठेवा. मागच्या दिवसाचं जे घडलं ते सोडून द्या, पुन्हा प्रयत्नाला लागा आणि समाधानी जीवन जगा. समाधानी जीवन जगा यासाठी सांगतो. बऱ्याच लोक इकडे तिकडे पैसा 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 चालू आहे. अरे तुम्ही लोकांकडे पहा, पैसा खूप असल्यावर ते सुखे आहेत का? नाही, सुखे नाही. ते लोक सुद्धा सुखे नाही. मग सुखे कशामुळे होतील? तुम्ही समाधानी जीवन जगा. समाधानी जीवन जगल्यामुळे तुम्ही आनंदित राहू शकाल. मनाचा विवेक आपण समजला पाहिजे. चिंतन करा. आपल्याच मनामध्ये प्रश्न उत्तर आहे. रात्री बसा, चिंतन करा. सकाळी बसा, ध्यान चिंतन करा. तुमचे उत्तर तुम्हाला सापडतील. अरे जीवन छोटं आहे. भक्तगणांनो, गुरुबंधूंनो,
माता भगिनींनो, बंधूंनो, जीवन खूप छोटं आहे आणि ते पण सस्पेंड आहे किंवा मृत्यूवर सांगता येत नाही. मग जीवन आनंदात जगलं पाहिजे का नाही? आनंदात जगले पाहिजे का नाही? पवन भाऊ, आनंदात जीवन जगा. का आपण जो जितका आनंदात जगो तितका प्रभू प्रसन्न होतो, सद्गुरू प्रसन्न होता, संत प्रसन्न होता. जीवन आनंदात जगा. मी आज जे इथं तळमळीने बोलतोय ते तुम्हाला मोजका सारांश बोलतोय. सारांश जो सार मी काढलेला आहे. मला फालतू बोलणं आवडत नाही, व्यर्थ बोलणं आवडत नाही. मी फक्त जे तत्व आहे, जे सत्य आहे, जे मोजका आहे, ते महत्वाचं विचार इथं मांडतोय तुमच्यासाठी. मला जो आनंद मिळाला आहे तुम्हाला मिळाला पाहिजे. मला जो सद्गुरू मिळाला पाहिजे तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्ही ध्यान केलं पाहिजे. भक्तगणांनो, हा झाला मनातून बाहेर यायचा प्रश्न. म्हणजे चिंता दुःख कसे हटवायचे की तुमच्या मनावर कंट्रोल पाहिजे. चिंता दुःख हटवा, आनंदी जीवन जगा. दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, बरेच हॉस्पिटल पाहतो, मुंबई, पुणे, जळगाव, सर्वकडे हॉस्पिटल भरून भरले आहे. कोणाला कोणता आजार, कोणाला कोणता आजार, कोणाला कोणता आजार, काय चालू आहे? नुसतं दवाखाना दवाखाना दवाखाना. आपलं खाद्य बदललं आहे. लोक इकडे तिकडे काय काय खाता पिताय. तुमचं खाद्य चेक करा, तुम्ही काय खाताय. अहो, आपण जे खातो त्याच्यामुळे आजार येतात. जास्त आजार हे आपल्या पोटामुळे येताना डॉक्टरला तुम्ही पैसा भरता. त्याच्याकरता शुद्ध अन्न खा, शुद्ध अन्न खा, शुद्ध विचार ठेवा. आणि तुम्ही डॉक्टरांचे बिलं भरतात. काही ठिकाणी डॉक्टर लोक मजबुरीचा आपला फायदा घेऊन ते लुटमार करीत आहेत. काही सत्य डॉक्टर आहेत, परंतु हे काय चालू आहे? हे सर्व लुटमार चालू आहे. तुम्ही असं करा, शुद्ध अन्न खा, सकारात्मक विचार ठेवा. तब्येती चांगली करण्यासाठी, शरीराची तब्येत चांगल्या करण्यासाठी शुद्ध अन्नाचं तुम्ही सेवन केलं पाहिजे. आहार चांगला घेतला पाहिजे. तुम्ही रोज सकाळी ध्यान, प्राणायाम, योगासन केली पाहिजेत आणि ते भुकेले पोटी केली पाहिजे. त्यानंतर नाश्ता वगैरे. सकाळी तुम्ही फिरायला जा, ध्यान करा, योगासन करा. तुमच्या तब्येती चांगल्या होती. जास्त आजार हा पोटापासून होतो, त्या पोटापासून आजार होतो. इतकं खाऊ नका, म्हणजे जर लिमिटमध्ये खा. पोटापासून डॉक्टर लोक पथ्य देत आहेत, पाहताय तुम्ही काय पथ्य देत आहे तुम्हाला. तर तुम्ही पोटापासून खूप आजार उद्भवत आहे. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आणि बरेचसे लोक ज्यांना ढेरी आहे ते पायदळ फिरताय. मला विचारता लोक, महाराज आम्ही पायदळ फिरतोय, ढेरीमुळे तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ढेरी थोडी कमी होते तरी पण आजार फरक पडत नाही. मग याच्यावर इलाज काय? त्याच्यावर इलाज आहे भक्तगणांनो. त्याच्यावर इलाज आहे की एकदम पण तो तुम्ही केला पाहिजे. कोणता इलाज? पोट बरे खाऊ नका. ते ढेरी केव्हा कमी होईल माहिती का? ढेरी कमी जेवण केल्यानं कमी होईल. तुमची ढेरी कमी जेवण केल्यानेच कमी होणार आहे. आणि ढेरी कमी झाली की तुमचं आरोग्य चांगलं होणार आहे. हा त्याच्यातलं महत्वाचं उत्तर आहे. रोज खूप पायदळ फिरताय, पण ढेरी कमी होते, पण त्रास कमी होत नाही. जेवण कमी करा, तुमचं आरोग्य चांगलं होईल. आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. आणि आपण पाहतो संसारामध्ये, जगामध्ये, दुनियामध्ये इकडे तिकडे गरजूंची मदत करा. दानी लोकांनो, तुमच्याकडे जर पैसा आहे तर गरजूंची मदत करा. इतका काय कंजूसपणा करतात तुम्ही? अहो, जे सर्व लोक आहे, जे गरजवंत आहे, तुमचेच आहे, हे भगवंताचेच आहे. तुमच्याकडे जर पैसा असेल, दानी लोकांना, भुकेले लोकांना खाऊ घाला. अपंगांची मदत करा. ज्यांना जे लागेल ते द्या. तुमच्या जीवनामध्ये आनंद वाढेल. म्हणून दानी लोकांनी गरजूंची मदत केली पाहिजे. ओम गुरुदेव. सद्गुरू स्वात्मा आत्मा मालिक गुरुदेव. शिर्डी कोपरगावला आमचे सद्गुरू आहेत. तिथं फॉरेनमध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तिथं खूप गोरे लोक येतात. मलेशिया, अमेरिका, इंग्लंड सर्वकडून लोक येतात. आणि त्यांच्याकडे अब्जोपती संपत्ती आहे, करोडोपतीची संपत्ती त्यांच्याकडे आहे. आणि गुरुदेवकडे येतात, नामदीक्षा घेतात, ध्यान करतात. त्यांच्या हात
ध्यान केल्यानंतर फॉरेनला गेल्यानंतर त्याच्या आत आनंदानं शांती सापडली. म्हणजे विचार करा की फॉरेनचे लोक अमेरिका, रशिया, मलेशिया, इकडे दूरच्या देशातले लोक तिथं येतात आणि त्यांच्या वाट्याला सुद्धा दुःख आलं, शांती नाही. गुरुदेवकडे आल्यानंतर ते नामदीक्षा घेतात, ध्यान करतात, त्यांच्या घरी पण जाऊन ध्यान करतात, तर शांती आनंद त्यांच्या आत सापडला. तर सर्वांना विनंती आहे की आपल्या आत आनंद आहे, आपल्या आत शांती आहे, तर तुम्ही सद्गुरू मार्ग करावा. आणि मी आज जास्त काही बोलत नाही, जे महत्त्वाचं बोलायचं होतं ते मी इथं बोललेलं आहे. आता माझ्यासमोर ही शक्ती आहे, ही सद्गुरूंनी दिलेली शक्ती आहे, ही शक्ती आहे आणि हे आत्मरूप आहे. या गुरुदेवांनी ही शक्ती दिलेली आहे. ही शक्ती इथं फोटो आहे, तो घरी घेऊन जा. त्याच्यामुळे सुद्धा या आत्मरूपला, या शक्तिरूपला, या सद्गुरूंनी दिलेल्या शक्तीला सुद्धा तुम्ही हृदयात पाहिलं तर तुमचं ध्यानामुळे आत्मकल्याण होतं, सर्व चांगलं होतं. सद्गुरूंनी या शक्तीच्या पाठीमागे अमृतवाणी लिहिलेली आहे. ती अमृतवाणी इतकी सुंदर आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. भक्तगणांनो, गुरुबंधूंनो, तुम्हाला मी वाचून दाखवतो. विशाल दादा त्रिपाठी, हे अमृतवाणी मी वाचून दाखवतोय. या जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा. या जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाळ टिकेल, कारण त्याला आदिही नाही आणि अंतही नाही. अनादी कालापासून आत्मतत्व चालत आलेलं आहे आणि अनंत काळापर्यंत असेच चालत राहणार आहे, कारण तो अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा अस्तित्वात होता, म्हणून आत्म्याची आपण पूजा केली पाहिजे, आत्म्यावर प्रेम केले पाहिजे. तसेच आपण केलेले आत्मचिंतन कितीतरी श्रेष्ठ आहे. आत्म्याची पूजा केल्यास ती सर्व देवांची पूजा होते. ईश्वर प्राप्तीचा सर्वात साधा आणि सोपा मार्ग म्हणजे आत्मचिंतन, कारण ईश्वर आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे. नुसतं रूपाला न पाहता स्वस्वरूपाला पहा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या. आत्मा हा निर्गुण आणि निराकार आहे. त्याला पाहण्यासाठी कोणत्या तरी सगुण साकार रूपाची आवश्यकता असते, म्हणून कोणत्याही आकारात निराकाराचे ध्यान करावे, सद्गुरूंचे आत्मरूपात ध्यान करावे. आत्म्याला जात धर्म नसतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वांनी आत्मचिंतन ईश्वर प्राप्ती होते. भगवान कृष्ण, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, महावीर, अनेक संतांनी ध्यानाच्या मार्गातून ईश्वर प्राप्ती केलेली आहे. हे सद्गुरूंची अमृतवाणी आहे. आता आपण थोड्याच वेळात कार्यक्रम थांबणार आहे. सर्व माता भगिनींनी हा फोटो घेऊन जावा आणि तो आपल्या घरी ठेवावा. या फोटोला, या आत्मरूपला, शक्तीला पाहून सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. हे सद्गुरूंचा प्रसाद आहे. तुमचे चिंता, दुःख याच्यानं मिटेल, आनंद निर्माण होईल. त्रिपाठी दादा, माझं प्रवचन आता मी आटोपतं घेत आहे, कारण की मला सारांशमध्ये बोलणं आवडतं आणि तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, तर तुम्ही सर्वांचे, आयोजकांचे आभार. इथं जमलेल्या बंधू भगिनी सर्वांचे आभार. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव, आत्मा मालिक.